हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल पोनिशा ब्लाउज डिझाईन. मी आहे निशा आणि आज आलेला आहे छोटा मामा आणि मामी. खूप रिक्वेस्ट केल्यानंतर तो आला आहे. आम्ही जाणार आहोत शॉपिंगला, भीम जयंतीचे शॉपिंग. आणि आमचं थोडं आरीवर्कचं आम्हाला सामान आणायचंय. माझी बहीण सगळं टूल्स सामान मामाला दाखवते. मामाचे तब्बल 30 वर्ष त्यांचा कारखाना होता आरीवर्कचा. आम्ही लहानपणापासून बघितलंय त्यांनी कसं काम केलं, किती कारागीर त्यांच्यासोबत होते. तर त्याला रिक्वेस्ट केल्यानंतर तो आला आहे आणि त्याला सांगितलं आम्ही तुझा एक्सपिरियन्स, तुझा अनुभव, थोडीशी या कामाबद्दल माहिती आम्हाला पुरवली सर खूप बरं होईल. म्हणून आम्ही निघालो पप्पाच्या ऑटोमध्ये जे आरीवर्कचं शॉप आहे ते सर्च करायला. त्यांचं जुनं एक ओळखीचं शॉप आहे, तिथे तो आम्हाला घेऊन जाणार आहे. त्यालाही सध्या लक्षात नाहीये, खूप आम्ही सर्च करणार आहोत कारण की खूप लहानपणापासून तो काम करायचा. आता सध्या त्यांचं काम त्यांनी बंद केलेलं आहे कारण की आधी त्यांचे कारखाने होते. लहानपणापासून आम्ही त्यांना बघितलंय, म्हणून सांगितलं त्याला की चल आम्हाला ऍटलीस्ट ओळख तरी करून दे, आरीवर्क कुठे सामान व्यवस्थित मिळतं, आम्हाला जे हवं ते. मग तो त्याच्या ओळखीच्या शॉपमध्ये आम्हाला घेऊन गेला. 1-2 दुकान आम्ही सर्च केले, पण जे प्रॉपर दुकान होतं त्या त्यांना सापडलं नव्हतं. तो म्हणत होता लहान असताना मी इथे आलोय, थोडंसं सर्च करावं लागलं. खूप दिवसानंतर आल्यानंतर त्याला ही सगळी जागा बदलली होती आणि फायनली आम्ही एका दुकानात गेलो. तिथे आम्ही खूप सारं सामान बघितलं. ऍक्च्युली खूप छान हे शॉप होतं. इथे खूप आम्हाला आमचं जे वर्क करायचं होतं, स्पेशली मला मम्मीचं ब्लाऊज बनवायचं होतं, ज्यासाठी आम्हाला कॉपर सगळं हे हवं होतं. गोल्डन वगैरे आरीवर्क नको हवं होतं त्याच्यात. तर मम्मीचं ब्लाऊज आहे जे आम्ही भीम जयंतीसाठी बनवणार आहोत, 14 एप्रिलसाठी. खूप स्पेशल ब्लाऊज बनवणार आहोत. डिपेंड आम्ही सामान तर घेऊन चाललोय, पण वेळ कसा मिळेल, कस्टमरचे आहे ते त्यांना द्यायचे. तर त्याच्यावरच आमचं खूप सारं डिस्कशन झालं. त्याला नंतर आठवलं की नेक्स्ट शॉप जो शॉप आहे त्या शॉपमध्ये आम्ही गेलो नाहीत. मग हे न्यू शॉप होतं, पण तिथे खूप चांगलं सामान होतं. नंतर तो सर्च करून आल्यानंतर त्याने आम्हाला बोलवलं आणि म्हणाला की आपण जे आम्ही लहानपणापासून किंवा आमचा ओळखीचा शॉप आहे तिथे जाऊयात. मग आम्ही इथे थोडंसं सामान बघून थोडीशी चौकशी करून तिथून पुन्हा निघालो. मुलेही सोबत होती, खूप मस्ती करत होती. आणि बघूयात आता कसं आमचा एक्सपिरियन्स असतो. तर तुम्हाला जर आमचे असे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. हे सगळं बघितल्यानंतर खूप छान वाटलं कारण की खूप असं व्हरायटीज इथे होत्या आणि भारी एक्सपिरियन्स होतं जे मी तुमच्यासोबत शेअर करतेय. आम्ही तर सुरुवात केलेली आहे आरीवर्कची. माझी बारकी बहीण करते. मामा होता, छोटा मामा आमचा जो आहे 2nd नंबरचा, तो नाही आता आमच्यामध्ये. तो होता तेव्हा करायचा. त्याचं खूप सारं सामानही आमच्या घरी आहे जे आम्ही खूप सांभाळून ठेवलं आहे. हा आमचा बारका मामा. तो आला आणि त्याने सांगितलं जे आपलं शॉप आहे जिथे आम्ही एवढ्या वर्षापासून आम्ही तिथे सगळं सामान घेतो आरीवर्कचं, ते शॉप फायनली सापडलं आहे. आणि सर्च करून तो आला आम्हाला बोलवायला. आम्ही त्याच्या पाठोपाठ निघालो. वेळ काढून आला होता तो. खूप बरं वाटलं. तो आला, खूप दिवसानंतर भेटही झाली. सगळे आपापल्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे सहसा वेळ नाही मिळत यायला किंवा फॅमिलीला घेऊन असं एकत्र. आता सुट्टीचे दिवस होते म्हणून तो फॅमिलीला घेऊन आला होता आणि फायनली हे शॉप मिळालं आहे. तर आम्ही इथे आरीवर्कचं सामान घेणार आहोत. आमचा एक्सपिरियन्स काय आहे, कसं आम्ही सामान घेतलं ते आम्ही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवू. टिल देन बाय बाय.